नमस्कार, मी अमित रमेश मखरे. स्पेशली तुमच्यासाठी मी मागच्या वेळेस असं विचारलं होतं, बॉलिवूड मोटिवेशन किंवा वेब सिरीजवरचं मोटिवेशन. हे स्पेशल माझी सिरीज मी सुरू करतोय, कारण वेगवेगळ्या मूवीजमधून वेगवेगळ्या पिक्चर्समधून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळत असतं. पण बराच वेळा आपण ते जनरली आपण आनंद घेण्यासाठी किंवा एंटरटेनमेंट सेक्शनसाठी आपण फक्त बघतो. पण नंतर मग जेव्हा त्याला बिझनेस अँगलनी जर बघायला सुरुवात केली तर लक्षात असं येईल की खूप काही चांगल्या गोष्टी, इनपुट्स आपल्या बिझनेससाठी मिळतात. आजचा हा व्हिडिओ तुमच्या खास सब्जेक्टसाठी आहे. राईट, स्कॅम वेब सिरीजवरती मी बनवतोय. 1992 मध्ये हा घडलेला महाघोटाळा, खरं तर हर्षल मेहता याबद्दल त्यांनी काय चांगलं केलं, त्यांनी काय वाईट केलं, त्यांनी काय करायला पाहिजे होतं, याच्यावरती मी अजिबात बोलणार नाही. पण मात्र वेब सिरीज ज्या पद्धतीने ती बनवली आहे, त्या वेब सिरीज मधून आपल्याला बिझनेसमॅनला, नवीन उद्योजकांना, नवीन एंटरप्रेनर्सला किंवा ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे त्यांना नक्की काय काय टिप्स घेता येतील. आणि त्याचे खरोखर डायलॉग डिलिव्हरी खूप सुंदर होती. तुम्हाला इथे माहिती असतील ना. तर स्पेशली एक एक सीन मधून आपल्याला नक्की काय शिकायला मिळालं, त्यामधून आपण बिझनेसमध्ये काय इनपुट घेऊ शकतो, ज्यांनी बिझनेस सुरू केलाय त्यांच्यासाठी ते डायलॉग्स कसे कामी येऊ शकतात, किंवा ज्यांनी बिझनेस ज्यांना सुरुवात करायची आहे किंवा ज्यांना फॅमिली बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांनी सुद्धा की त्या टिप्सचा वापर केला तर त्यांच्या बिझनेसमध्ये खरोखर खूप फायदा होऊ शकतो. अशा स्पेशली म्हणजे दिस इज द कॉम्बिनेशन. मी माझ्या करिअर मधला दिस इज द फर्स्ट वेब सिरीज बेस्ड व्हिडिओ बनवतोय. आणि इथून पुढे तर तुमच्याकडून रिक्वायरमेंट आल्यामुळे आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती ज्या माझ्या सगळ्या व्हिडिओज आहेत त्याच्यावरती तुम्ही रिक्वायरमेंट टाकल्यामुळे स्पेशली आता वेब सिरीजची माझी सिरीज मी सुरू करणार आहे. वेगवेगळ्या सिरीज आणि वेगवेगळ्या मूवीज मधून आपण बिझनेस स्ट्रॅटेजी काय शिकू शकतो यावरती आजचा हा स्पेशल एपिसोड आहे. इथून पुढचे अनेक एपिसोड्स येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, जर एपिसोड बघायचे असतील तर आपलं युट्यूबचे चॅनल सगळ्यात पहिले सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवावं लागेल आणि अधूनमधून जरा चक्कर पण मारत राहावी लागेल. जर फेसबुकवर बघत असाल तर इथे काय होईल की समजा एखाद्या मित्राने हा व्हिडिओ शेअर केला असेल तर तो तुम्हाला फ्रीमध्ये दिसत असेल डेफिनेटली. त्यासाठी तुम्हाला जर डायरेक्ट बघायचं आहे तर आपलं फेसबुकचं चॅनल लाईक करून ठेवावं लागेल. तिथे फॉलो नावाचं एक बटन येतं. त्या फॉलो नावाच्या बटनवरती तुम्हाला सगळ्यात पहिले म्हणजे सी फर्स्ट हा जर ऑप्शन सिलेक्ट केला तर माझ्या येणाऱ्या सगळ्या सिरीज किंवा वेगवेगळ्या सब्जेक्टच्या व्हिडिओ, कारण तुम्हाला माहितीच आहे की चावडी ही बेसिकली उद्योगांचं मार्गदर्शन करण्याचं काम करते. सध्या तरी मी महाराष्ट्रात काम करतोय, पण आमच्या टीमचा फोर्स आहे सर 2021 मध्ये आपल्याला स्पेशली हिंदी में उतरायचंय. मैं हिंदी में थोड़ा सा मैं अनकंफर्टेबल हूं. अभी तो मैं कोशिश कर रहा हूं कि मैं हिंदी ठीक तरह से बोल पाऊं, बिकॉज वी आर महाराष्ट्रियन पीपल. यही प्लान चल रहा है कि भाई हिंदी में अच्छा मैं बोल सकूं तो कुछ वर्कआउट हो सकता है. तुम्हाला काय वाटतं, मुझे हिंदी बोलना इतना आसान हो सकता है, मैं हिंदी बोल सकता हूं या आपको समझ में आती है मेरी हिंदी? यदि होता है तो आप हिंदी या मराठी वो भी कमेंट करके मुझे बता दीजिएगा. आता याच्यात कृपया करून हिंदी आणि मराठीचा टोन नाही. हर्षल मेहता हा आपल्या मुंबईत घडला होता. शेअर मार्केट दलाल स्ट्रीट वरचा हा सगळा सीन आहे आणि खरोखर एक एक सीन, एक एक चॅप्टर किंवा एक एक वेब सिरीजचा एपिसोड अक्षरशः मी सांगतो की मला परत परत बघायची इच्छा होते, कारण खूप काही शिकायला मिळतं. माझा जो मोह होता तो आज तुमच्या माध्यमातून मी पूर्ण करतोय की रिपीट तुमच्याबरोबर मी प्रत्येक सीन बघणार आहे आणि त्या सीन मधून आपल्या बिझनेसला नक्की काय समजलं, बिझनेस करण्यासाठी नक्की कोणती टिप मिळाली यावरती आपण काम करणार. चला जाऊयात आपण प्रत्येक सीन वरती. आणि या नंबर ऑफ स्ट्रॅटेजी आहेत माझ्यामध्ये 20 ते 25 वेगवेगळे सीन्स मी एकत्र केलेत आणि त्या सीन मधून आपल्याला काय करायचंय, आपल्याला बिझनेसमध्ये कोणती ट्रिक वापरायची किंवा तुम्हाला नक्की त्यातली कोणती ट्रिक तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करता येईल ते मला कमेंट करून डेफिनेटली सांगायचंय. तेव्हा अगदी सुरुवात करूयात एक एक सीन पासून. शेयर मार्केट वाली बात को लेकर मैं सीरियस हूँ. तो ठीक से किया ना तो पैसा बनेगा. पैसा तो बनेगा भाई, लेकिन बहुत रिस्की है. रिस्क है तो इश्क है. काय भाई, रिस्क है तो इश्क है. खरंच आहे ना. अरे यार, त्या हर्षल मेहताचा हा डायलॉग मला असं वाटतं भारतात नाही जगभरात सगळीकडे फेमस झाला असेल. बिझनेस माइंडने जर विचार करायला गेलं तर रिस्क है तो इश्क है हे खरोखर आहे, कारण महाराष्ट्रीयन लोकांना बिझनेस करण्याच्या दृष्टीने हा डायलॉग आपल्या गळी उतरवण्याची प्रचंड गरज आहे. कारण आपल्याकडेही असंच होतं बऱ्याच वेळा, जर तर असं तसं इतकं वेळा सांगितलं जातं. आणि सगळ्यात मोठा सीन आहे की आपल्याकडे भीती एवढी प्रचंड आहे बिझनेस विषयी की माणसं घाबरतात जास्त. जर रिस्क आहे तो इश्कचा खरा अर्थ तोच आहे की माणसामध्ये अशी कोणतीही कंडिशन नाही किंवा अशी कोणती परिस्थिती नाहीये की रिस्क जर नाही उचलली तर बिझनेस कसा करणार. एक सोपं उदाहरण सांगतो. तुम्ही इन्शुरन्स जेव्हा आपण काढतो किंवा आपण रोडवरती जेव्हा चालायला सुरुवात करतो तेव्हा आपण प्रत्येक वेळी आयुष्यात रिस्क असते. म्हणजे गाडी बाहेर काढताना सुद्धा ज्याला नवीन गाडी शिकायची आहे तोही म्हणत असतो की यार मला फार रिस्क आहे, यार मी रस्त्यावरती गेलो ना हायवेवरती की मला खूप भीती वाटते. पण तोच माणूस नंतर गरज पडल्यावरती तो हायवेवरती पण जातो, हायवे नंतर अजून दऱ्याखोऱ्यातून पण जातो, दगड धोंड्यांतून पण जातो. अर्थात इथून सगळीकडून जात असताना रिस्क तर असतेच, फक्त ती कॅल्क्युलेटेड रिस्क जर असली तर डेफिनेटली बिझनेसमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. हा स्पेशल डायलॉग आहे आणि याच डायलॉग मध्ये आपल्या आयुष्याचा सगळ्यात मतितार्थ ठरलेला आहे. प्रत्येक वेळी अडचणी आल्यावरती, जर टेन्शन आल्यावरती, प्रश्न उद्भवल्यावरती घाबरण्यापेक्षा
त्या प्रश्नाला सामोरं जाऊन, त्या अडचणींना जर सामोरं जाऊन किंवा त्या प्रॉब्लेम्सला सामोरं जाऊन जर आपण सोल्युशन शोधायला लागलो तर आपण डेफिनेटली आपल्या करिअरमध्ये, आपल्या बिझनेसमध्ये यशस्वी होऊ शकतो. हा स्पेशल यामधून मेसेज त्याने दिलाय. पुढच्या डायलॉगकडे जाऊयात आणि हा डायलॉग बघूयात. हा खूप स्पेशल डायलॉग आहे, मला सुद्धा आवडतो. बना के दूंगा ना, अब एक मौका तो और दीजिए. तुम्हें मौका देना मतलब जोखिम उठाना जो मैं नहीं उठा सकता. हाँ? मार्केट में सबसे बड़ा जोखिम तो जोखिम ना लेने में. एक दिन में इतना तो मार्केट ने सिखा ही दिया. डायलॉग बरोबर आहे ना. मार्केट में सबसे बड़ा जोखिम है भाई, जोखिम नहीं उठाना. म्हणजे पहिला डायलॉग रिस्क है तो इश्क है आणि हा डायलॉग जर बघितला तर दोन्हीचा अर्थ सेम आहे. कारण खरोखर जर एक्सपिरियन्सच घेतला नाही आणि नुसतं जर एखाद्या तलावाकडे, पाण्याचा जर तलाव असेल आणि जर बघत बसलो की यार अवघड आहे यार, मी बुडू शकतो यार, यार मला जमणार नाही यार, माझ्याकडून होईल का यार, मला होऊ शकेल का यार, असं म्हटलं तर काहीच होऊ शकत नाही. त्यापेक्षा डायरेक्ट रिंग मध्ये उतरू. हर्षलने आपल्याला खूप भारी सांगितलं की आपण रिंग मध्ये उतरू, रिंग मध्ये उतरल्यावर बघू आणि उतरल्यावरती फार तर फार वाईट काय होईल की बाबा रे तो आपल्याला नाही म्हणेल किंवा वाईट अनुभव देईल, पण याच्यातूनच आपल्याला शिकायला मिळेल. मी याबद्दलचा एकदम भारी किस्सा, माझ्याबद्दलचा किस्सा तुम्हाला स्पेशली सांगतो. तुम्ही म्हणत असताना सर तुमच्या पर्सनल लाईफ एक्सपिरियन्सेस आम्हाला शेअर करत जा जे बिझनेसमध्ये उपयोगी येतात. एकदा मी एकटा होतो आणि बेसिकली घरी भाजी रेडी होती. तुमच्या घरात पण हा सीन झाला असेल ना, तो म्हणजे रिस्क नाही उठाना यही सबसे बडा रिस्क आहे असा जो सीन आहे. तर मला ना थोडंसं डिप्रेसिंग वाटत होतं कारण घरी भाजी होती आणि मला पोळ्या काय बनवता येत नाहीत अजून. तर मी म्हटलं की आता पोळ्यांच्या ऐवजी भाकरी खाण्याची माझी इच्छा झाली होती. पण म्हटलं आता हॉटेलमध्ये जाऊन, आपल्या इथे जिथे मी माझा रेसिडेन्स आहे इथे म्हटलं हॉटेलमध्ये जाऊन आता फक्त भाकरी कशी मागायची, आणि ते मला पण थोडंसं जरा गिल्ट फील होत होतं. पण मी खूप हिंमत करून की म्हटलं नाही यार, रिस्क घेतो इश्क आहे, काय तर काय फार तर फार नाही म्हणेल, यापेक्षा वाईट काय होईल ना. मी मस्तपैकी त्या हॉटेलमध्ये गेलो आणि ते थोडंसं डिप्रेस हो ना, मात्र हे तितकंच करे की मी पण थोडा डिप्रेस झालो होतो. डिप्रेस होऊन त्या हॉटेलमध्ये गेलो आणि मी म्हटलं मला सांगायचं होतं, मी थोडंसं असं नॉर्मली होणार नाही व्हिडिओ, पण तिथे झालं होतं माझं प्रॅक्टिकली हॉटेलमध्ये. तर मी म्हणणार त्या हॉटेलच्या जो काउंटरवरती मुलगा होता की बाबा मला भाकरी पाहिजेत, असं म्हणायच्या अगोदरच शेजारी एक मुलगा आला. बघा बरं का, शेजारी एक मुलगा आला. तो म्हटला ओ काका पोळ्या मिळतात का. अरे मी असं लगेच बघितलं त्याच्याकडे. म्हणलं मला ना 4 पोळ्या पाहिजे होत्या. आईला मला इतकं हसू आलं. म्हणलं अरे बघा, आपल्याला वाटत आपण फक्त भाकरी जर हॉटेलमध्ये मागायला गेलो तर कोणी देईल का. आपल्या सोबतचाही मुलगा आहे की ज्याने पोळ्या मागितलं आणि त्याने बिंदास त्यांनी लगेच ऑर्डर दिली. मग मी म्हटलं की अच्छा मला पण 2 भाकरी हव्या होत्या. 2 भाकरीचं बिल पे केलं आणि निघून आलो. बॉस लाईफमध्ये जोखीम अर्थात अडचण किंवा आपल्या दृष्टीने जोखीम ही वेगवेगळी असू शकते. माझ्या दृष्टीने त्या दिवशीची जोखीमध्ये अक्षरशः भाकरी मागणे. सो जोखीम किंवा अडचण ही छोटी मोठी प्रॉब्लेम्स हे छोटे मोठे असू शकतात. तो मोठाच प्रॉब्लेम असेल तर अमुक केलं पाहिजे, छोट्या प्रॉब्लेमला काय असं केलं पण नाही. प्रॉब्लेम असतो तो कोणत्याही वेगवेगळ्या स्केलवरती असू शकतो. मात्र प्रॉब्लेमला फेस करण्याची, एखाद्याचा नकार सहन करण्याची जर आपली तयारी जर झाली तर डेफिनेटली आपण बिझनेसमध्ये यशस्वी होऊ शकतो. बघूयाच पुढचा स्पेशल डायलॉग. तोपर्यंत कॅरी ऑन. सबके दिलो दिमाग में ये बात बैठ जानी चाहिए, मेहताना राजमा मार्केट मजामा. इतना बड़ा लॉस उठाया सिर्फ अपना नाम और रेपुटेशन रखने के लिए. पूरा मार्केट बोल रहा है कि मार्केट में महकता है तो मजा है. कसं मेहताना राजमा मार्केट में मजामा. हा सीन ज्यावेळी मार्केट पडत असतं तेव्हा सुद्धा तो त्याचा ब्रँड मेंटेन करण्यासाठी, त्याच्या बिझनेस बद्दलची लॉयल्टी मेंटेन करण्यासाठी सगळे पैसे देणं पसंत करतो. हा सीन तुम्ही बघितला असेल ना. खूप महत्वाचा फॅक्टर आहे की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या ब्रँडची आयडेंटिटी टिकून ठेवण्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्या ब्रँडची लॉयल्टी टिकून ठेवण्यासाठी मार्केटमध्ये कधी कधी 2 पावलं मागे सुद्धा यावं लागतं. जेव्हा तुम्ही ती 2 पावलं मागे येता ना तेव्हा खरं तर तुम्ही 2 पावलं मागे येत नाही तर तुम्ही 100 पावलं पुढे जाण्याची तयारी करत असता. आपण टायगर बद्दल तसंच बोलतो ना नेहमी की टायगर हा 2 पावलं मागे जातो एक झडप मारण्यासाठी, आपलं सावज कव्हर करण्यासाठी, आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी, आपलं यश आपल्या हातामध्ये मिळवण्यासाठी. सेम कन्सेप्ट आहे बॉस. तुमच्या ब्रँड लॉयल्टीवरती, तुमच्या ब्रँड इमेजवरती खूप काही मॅटर करतं. आपल्या बिझनेसला जर मोठं करायचं असेल, आपल्या दुकानाला मोठं करायचं असेल, आपला जर आहे तो व्यवसाय जर त्या उंचीवरती घेऊन जायचं असेल तर तुम्हाला लॉयल्टी मेंटेन करणं प्रचंड गरजेचं आहे. आणि यासाठी वाटेल ते असं जर म्हटलं तरी सुद्धा चालेल. एकदम बेस्ट लेसन आहे. ज्यांना बिझनेस मोठ्या स्केलवर डेव्हलप करायचं ना त्यांनी या लेसनचा डेफिनेटली एक्सपिरियन्स घेतला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपली पावलं उचलली पाहिजेत. बघूयात पुढचा नेक्स्ट व्हिडिओ आणि त्यावरती चर्चा करूयात. हरीश राइट. हर्षद मेहता. हाँ हर्षद. Word of advice for you, Harshad. If you can't take the heat, get out of the kitchen. इफ यू कांट टेक द हिट गेट आउट द किचन.
खूप रूड आणि एकदम प्रिशियस डायलॉग की असं एकदम कानाला इरिटेट होतं जर या वाक्याचा अर्थ समजून घेतला तर साधी आणि सोपी पद्धत आहे बॉस. जर बिझनेस स्टार्ट केलाय तर सुरुवातीला थोड्या अडचणी येणार आहेत आणि मार्केटमध्ये जर स्टेबल राहायचं असेल तर थोडासा त्रास तर सहन करावा लागणार आहे. जो हा त्रास सहन करेल, जो हा त्रास काय म्हणतो की घेऊन बिझनेस वाढवत राहील, त्या अडचणीच्या परिस्थितीत, त्या अडचणीच्या काळात जो स्टेबल राहील तोच बिझनेसमध्ये हर्षल मेहता बनू शकतो. हर्षल मेहता नंतर स्कॅम झालेला आहे त्यामुळे आपण त्याला जसं हर्षल मेहता बनू शकतो तो ब्रँडिंगसाठी. कारण यानंतरचा सगळ्यात महत्वाचा सीन आहे, कारण जेव्हा त्याचा अपमान होतो, जेव्हा त्याला त्या दिशेने समोरचा व्यक्ती बोलतो तेव्हा तो त्याच्याबद्दल चौकशी करतो आणि तेव्हा त्याला मनी मार्केट बद्दल कळतं, ज्यातून त्याच्या बिझनेसच्या नवीन अपॉर्च्युनिटी ओपन होतात. तेव्हा जेव्हा अशी परिस्थिती उद्भवेल की जेव्हा तुम्हाला कोणी तुमच्या बिझनेस विषयी काही डॉमिनेटिंग बोलेल किंवा इन्सल्टिंग बोलेल, तेव्हा त्या इन्सल्ट मधून सुद्धा बिझनेस काही करता येईल का किंवा तेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा आणि त्यातून काही नवीन काही प्रेरणा घेता येईल का याच्यावरती काम करा. आपण आपल्याकडून घडलेल्या चुका या जर आपण आत्मसात केला आणि त्यातून जर नवीन काही करू शकलो तर डेफिनेटली आपला बिझनेस वाढू शकतो. नवीन बिझनेस चालू करताना या गोष्टींच्या, या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील, या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि महत्वाचं काय की प्रत्येक लुजर कंडिशन मध्ये प्रत्येक विनिंग अपॉर्च्युनिटी असते. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अँगल मी सोप्या भाषेत नेहमी असतो ते आपले 24 तास आपले सगळे स्विचेस चालू ठेवावे लागतील. कधी कोणती अपॉर्च्युनिटी कुठं कोणत्या स्वरूपात तुमच्या समोर उभी राहिली सांगता येत नाही. बिझनेस आयडिया सुद्धा अशीच मिळत असते. त्यामुळे तुम्ही त्या अँगलने जर विचार केला तर डेफिनेटली आपण सुद्धा एक चांगला बिझनेस उभा करू शकतो, की एक चांगला बिझनेस एका उंचीवर घेऊन जाऊ शकतो. बघूयात पुढची क्लिप आणि समजून घेऊयात यातले अजून नवीन सारखे ट्रिक्स. देख, मैं हिस्ट्री बनाना चाहता हूँ और हिस्ट्री ऐसे ही नहीं बनती, लोगों को साथ लेकर चलना पड़ता है. मैं 100 ऐसे लोगों की सेना बनाना चाहता हूँ जो अपना 100% देने को तैयार है. फिर अपन 1001% हिस्ट्री बनाएंगे. मैं 100 ऐसे लोगों की सेना बनाना चाहता हूं. जो डायलॉग बघितला ना, खरंच खूप सुंदर आहे. कारण बॉस जर बिझनेस मोठा करायचा असेल तर तुम्ही एकट्याने प्रयत्न करून जमणार नाही. बरेच लोक नवीन जेव्हा बिझनेस सुरू करतात तेव्हा मेजर चूक करतात. त्यांना सगळ्या गोष्टी स्वतः करायच्या असतात. ते अगदी त्यांना असं वाटतं की हे मीच करू शकेन, हे मलाच करायचं, हे माझ्याशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. जर नवीन बिझनेस सुरू करत असाल किंवा जर आहे तो बिझनेस जो वाढवत असाल तर दोन्ही कंडिशन मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. एक यंत्रणा, एक फौज, एक सिस्टीम तुम्हाला डिझाईन करावं लागेल आणि तीच यंत्रणा तुमचा बिझनेस 1000 पटीने वाढवायला मदत करेल. जर विश्वासपात्र टीम जर तुम्ही उभी केली आणि त्या टीमला जर तुम्ही सपोर्ट केला तर डेफिनेटली बिझनेसमध्ये यशस्वी होणं खूप सोपं आहे. तुम्ही एकटे तुमचं दुकान सांभाळून, तुम्ही एकच दुकान सांभाळून आणि तुम्ही एकट्याने सगळी कामं करून कधीही बिझनेस मोठा होऊ शकत नाही. त्यासाठी लागते एक टीम आणि ती टीम सुद्धा तुमच्याच एवढी मोटिवेट लागते. जर ती तुमच्याच एवढी मोटिवेटेड असेल तरच बिझनेस मोठा होऊ शकतो. बघूयात पुढचा व्हिडिओ आणि अजून समजून घेऊयात वेगवेगळ्या टेक्निक्स. पता ससुर के पैसे से अपने को सक्सेस मिल जाए, है ना? सक्सेस क्या है? फेलियर के बाद का नया चैप्टर. वाह, हमारा तारक मेहता. हर्षद मेहता. सक्सेस क्या है, फेल्युअर के बाद का चॅप्टर ना खूप भारी लेसन दिला यार. कारण आपल्याला ऑलरेडी माहिती असेल बिझनेस मधल्या खूप साऱ्या स्टोरी आहेत. ओयो रूमचा रितेश अग्रवाल असेल किंवा अगदी KFCचे 1008 वेळा हाकलले गेलेले आपले माननीय बिझनेसमॅन असतील. अर्थात प्रत्येक वेळी सुरुवातीच्या पहिल्याच अटेम्प्ट मध्ये मला सक्सेस मिळाला पाहिजे असा जर आग्रह असेल तर तो प्लीज डोक्यातून काढून टाका. बऱ्याच वेळा आम्हाला जेव्हा चावडीला कॉल सेंटरला बिझनेस कोणता सुरू करावा यासाठी फोन येतात तर लोक विचारतात की सर असा एखादा बिझनेस सांगा जिथे फेल्युअर येण्याचे चान्सेस खूप कमी असतील आणि डायरेक्ट आमचा बिझनेस यशस्वी होईल आणि डायरेक्ट आम्ही दुसऱ्या महिन्यात एवढे पैसे कमवू शकू. प्रॅक्टिकली असं शक्य आहे का? खरंच नाहीये ना. तुम्हाला काय वाटतं? असं जर शक्य असेल तर तुम्ही पण मला कमेंट करून सांगताल. पण मला जर विचाराल तर मला असं वाटतं की प्रॅक्टिकली असं शक्य नाहीये. जरी फेल्युअर आले तरी घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही जेव्हा या उंचीवरती पोहोचलोय, चावडी जेव्हा या रेंजवरती पोहोचलोय, 2011ला जेव्हा आम्ही हा प्रवास सुरू केला आणि आज लाखो करोडो लोकांपर्यंत चावडी जेव्हा पोहोचली आहे तेव्हा सगळ्यात महत्वाचं की आमचे सुद्धा हजारो प्लॅन्स, हजारो ऍक्टिव्हिटीज फेल गेल्यात, हजारो कॉर्डिनेशन फेल गेलेत. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही थांबणं पसंत केलं. आमचा उद्देश होता की प्रत्येकापर्यंत पोहोचायचं. ज्याला कोणाला बिझनेस चालू करायचा त्याला चावडी हे असा प्लॅटफॉर्म डेव्हलप करून द्यायचा आहे की त्याला सगळं वन स्टॉप सोल्युशन मिळालं पाहिजे. आणि आज प्रॅक्टिकली मी तुमच्या समोर आहे. अर्थात याचा उत्तरच ते आहे की फेल्युअर भरपूर सारे सहन केल्यानंतर मग सक्सेस आम्हाला मिळू शकतो. तर तुम्हाला का नाही? त्यामुळे प्रयत्न सुरू करा. फेल्युअर मिळेल किंवा फेल्युअर होण्याची भीती असेल आणि म्हणून मी स्टार्ट करत नाही तर हा खूप चुकीचा डिसिजन आहे. कोणतीही ऍक्टिव्हिटी, कोणताही अजेंडा, कोणतीही स्ट्रॅटेजी ही सुरू करा, त्याला पूर्ण ताकदीने वापरा. जर ती स्ट्रॅटेजी यशस्वी झाली तर कदाचित बिझनेस यशस्वी होऊ शकतो. जर नाही झाली तर तो सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स म्हणून तुमच्या आयुष्यात पाठीशी किंवा तुमच्या पॉकेटमध्ये जमा होऊ शकतो. जो पुढच्या वेळी एखादा प्रोजेक्ट करताना, एखादी स्ट्रॅटेजी डेव्हलप करताना, तुमचा बिझनेस स्टार्ट करताना तुम्हाला हमखास काम येईल. बघूयात पुढचा नेक्स्ट व्हिडिओ.
परम पूज्य धर्म धुरंधर हो जो आप बोलोगे और दरिया वाले अपना सारा फंड रिको में डालना शुरू कर देंगे। बात करो सो कहीं मत। प्रॉफिट दिखता है तो कोई भी झुकता है, और फायदे की बात कैसे करनी है मैं जानता हूँ। भाई प्रॉफिट दिखता है तो कोई भी झुकता है, और प्रॉफिट की बात कैसे करना ये वो जानता है. मस्त डायलॉग आहे ना, एकदम भारी यार. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. जेव्हा हा सीन बघितला आणि याच्या अगोदरच तुम्ही एसबीआयचा सीन बघितला, दोन्ही ठिकाणी एवढी मोठी कंपनी आपल्याला कशाला रिस्पॉन्ड करेल, फार मोठी लोक असतात सर, ती आपल्याबरोबर बोलणार नाहीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर बऱ्याच वेळा तुम्ही ही महत्वाची चूक करतात की तुम्ही रिस्कच उचलत नाही आहात. बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा बिझनेसमध्ये एखाद्या पार्टीला आपल्याला माल विकायचा असतो तेव्हा सुरुवातीला जायचं कशाला, एवढी मोठी कंपनी हिंदुस्तान लिव्हर जर असेल, जर का ब्रिटानिया सारखी कंपनी असेल, पार्लेजी सारखी कंपनी असेल, एवढ्या मोठ्या कंपन्या आपला रिस्पॉन्डच करणार नाहीत, त्यांना कसा B2B मध्ये माल विकू सर, एखादा मोठा टाटा सारखा जर ग्रुप असेल तर ती मला कसं उभं करतील असं जर वाटत असेल तर तुम्ही सगळ्यात मोठी चूक करतात. रिस्क उचला, प्रॉफिट समजून सांगा, फायदा समजून सांगा. जर समोरच्याला फायदा दिसत असेल तर आज नाही तर उद्या तो डेफिनेटली तुम्हाला सांगेल. युटीआरच्या माहिती, युटीआयच्या मीटिंगच्या वेळी, एसबीआयच्या मीटिंगच्या वेळी किंवा आत्ताच्या या काय म्हणतो आपण यार्डच्या मीटिंगच्या वेळी प्रत्येक वेळी त्यांनी हेच लेसन आपल्याला दिलंय की तुम्ही जर प्रॉफिट समोरच्याला कमवून देऊ शकत असाल, तुम्ही जर तेवढ्या पॉवरफुली जर समोरच्यावरती इम्प्रेशन टाकू शकत असाल, तुम्ही जर तेवढा इन्स्टंट निर्णय घेऊ शकत असाल, कारण तुम्ही जर समोरच्याला प्रचंड संधी देताल की बाबा सर मी असा अमुक अमुक माल बनवतो, मग बघा तुम्ही विचार करा मग मला सांगा, तर मधल्या काळात परत कान भरणारी लोक येतात. त्यामुळे लगेच टाइम आत्ता आहे सर, आत्ता सांगा, आत्ता ऑर्डर द्या, आत्ता होत असेल तर डन करा, असं जर प्रणाली आपण आपल्या मार्केटिंग प्लॅन मध्ये जर डेव्हलप केली तर डेफिनेटली स्कॅमच्या व्हिडिओमधून आपल्याला सगळ्यात भारी लेसन मिळेल. क्लायंटला कन्व्हर्ट कसं करायचं आणि समोर प्रेझेंट कसं करायचं. खूप सारं काही असताना मग काही खूप सारं बोलण्यापेक्षा जे आहे त्याच्यात पटकन निर्णय घेण्याची क्षमता जर आपल्यात विकसित झाली तर बिझनेसमध्ये तुम्ही कधीही अयशस्वी होऊ शकणार नाही. बघूयात पुढचा व्हिडिओ. पैसा ही पैसे को खींचता है. लोगों को पता चलना चाहिए कि मेहताज अंबानी और टाटा से कम नहीं है. लेकिन तू शायद भूल रहा है कि बचपन में शांतिलाल मेहता ने जब तेरी कुंडली दिखाई थी ना, तो पंडित ने बोला था कि तेरी धन राशि पे शनि बहुत भारी है भाई. जब जेब में मनी हो ना तो कुंडली में शनि होने से कोई फर्क नहीं पड़ता. ये मेरी एस्ट्रोलॉजी. हा तर डायलॉग आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना सगळ्यात जास्त फेमस आहे ना. भाऊ माझ्या मागे 7.5 चालू आहे, भाऊ माझ्या मागे शनिदेवाची वक्रदृष्टी पडली, अरे यार जेब में यदि मनी हो. अर्थात पैसा हे सगळ्याच गोष्टींचं उत्तर नाही, पण आत्ताच्या काळात पैसा हे बऱ्याच प्रश्नांचं उत्तर आहे. मग पैसा कमवण्यासाठी कारण सांगत बसण्यापेक्षा, पैसा कमवण्यासाठी अडचणी सांगत बसण्यापेक्षा, पैसा कमवण्यासाठी मी काय करू शकतो आणि त्यासाठी मी जी पावलं उचलेल त्यातून मी यश नक्कीच कमवेन, ही जर स्ट्रॅटेजी असेल तर डेफिनेटली आपण काम करू शकतो. मी मागे कधीतरी एकदा सांगितलं पण होतं, वॉरन बफेट सर ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती असतील, शेअर मार्केटचे वर्षानुवर्ष जे बादशाह राहिले, जगात सगळ्यात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचं नाव राहिलं. त्यांनी एक खूप सुंदर वाक्य सांगितलं की मी श्रीमंत होणार आहे भविष्यामध्ये, हे मला शुअरली माहिती होतं. मी श्रीमंत होणार आहे हे मला शुअरली माहिती होतं, माझ्या मनात कधीच शंका नव्हती. पण हीच परिस्थिती जेव्हा आपण भारतीयांमध्ये किंवा महाराष्ट्रीयन लोकांमध्ये किंवा आपल्या मध्यमवर्गीय उद्योजकांमध्ये किंवा ज्याने बिझनेस स्टार्ट केलाय ते प्रत्येक पहिल्या क्षणापासून कायम स्वतःबद्दल संदेह व्यक्त करतात. संदेह म्हणजे काय, डाऊट असतं त्यांना की यार केलंय चालू, होईल माझं, जमेल माझं, काय झालं मी खूप प्रयत्न केले पण आमचे जरा काय झालं कुंडलीच खराब होती, आमच्या मागे सध्या वक्रदृष्टीत लागली, आमच्या मागे असंच झालंय, 7.5 चालू आहे, आमचे ग्रहमानच खराब आहेत. या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड राहून आपण आपल्यासाठी प्रोटेक्शन तयार करतो. हे प्रोटेक्शन तुम्ही बिझनेसमध्ये लॉसेसच्या दृष्टीने वाढीत असता. मला असं म्हणायचं की रिस्क उचला, अडचणी येऊ द्या, प्रयत्न करत राहा. सगळ्यात भारी सीन आहे की जर प्रयत्न केले तर देवाला सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी करावं लागेल. कारण आपण जरी स्कॅम बघत असलो तरी तुम्हाला तो शाहरुख खानचा फेमस डायलॉग माहिती असेल की यदि पूरी कायनात तुम्ही वो उसको मिलाने में लग जाती, काहीतरी आहे ना यार ते हिंदी डायलॉग, कोणत्या पिक्चर मधला आहे माहिती तुम्हाला तो पिक्चर असेल तर तो डायलॉग जरा कमेंट करा बरं, मला जर विसरल्यासारखं झालंय, पण तो डायलॉग आठवला असेल, दीपिका पदुकोणला त्या पिक्चर मध्ये तो डायलॉग मारलेला, एकदम भारी सीन आहे. तसंच आहे की अगर किसी चीज को पूरी दिल से चाहो तो पूरी कायनात उसे आपको मिलाने में लग जाती है. म्हणून प्रयत्न करायला थांबायचं नाही, प्रयत्न करत राहायचं. पैसे मिळाले की बरेचसे शनिदेव सुद्धा आपल्या शनिदेवाची वक्रदृष्टी असतील, बरेचसे ग्रहमान असतील किंवा आपल्या 7.5 असतील, ते नॅचरली कमी होऊ शकते आणि तुम्ही बिझनेस मध्ये यशस्वी होऊ शकता. बघूयात पुढचा व्हिडिओ. लाला, ओल्ड स्कूल हो या न्यू स्कूल, सबके सिलेबस में एक सब्जेक्ट कॉमन होता है, प्रॉफिट, और वो मेरा फेवरेट सब्जेक्ट है. तुमचा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे? अरे यार बिझनेस जर करायचा विचार करत असाल किंवा बिझनेस जर सुरू केला असेल तर फक्त आणि फक्त प्रॉफिट कधी मिळेल, कसं मिळेल
कोणत्या माध्यमातून मिळेल, कोणतं प्रोडक्ट विकल्यावर मिळेल आणि किती लवकरात लवकर मिळेल याच्यावरती काम करायला आजच सुरुवात करा. हा सब्जेक्ट जर तुमच्या बिझनेसमध्ये ऍड झाला तर डेफिनेटली प्रॉफिट मिळू शकतं. प्रॉफिट मिळण्यासाठी, प्रॉफिट मिळतं कसं हे समजून घेण्यासाठी तुम्हाला लायबिलिटीज, ऍसेट्स, अर्निंग, एक्सपेंडिचर याचा जर अभ्यास करायचा असेल तर आठवड्यातून एकदा, किंबहुना मी तर म्हणतो 15 दिवसातून, नाही जर आठवड्यातून शक्य झालं तर 15 दिवसातून एकदा आपल्या सीए किंवा सीएस ला भेटायला सुरुवात करा. बरीच लोक थेट इन्कम टॅक्स रिटर्नच्या वेळी शेवटच्या दिवशी सीएस कडे जातात, तेव्हा फक्त आपण कॅल्क्युलेटेड सगळे प्रिडिक्शन दाखवतो. पण जर खरोखर 15 दिवसातून एकदा सीए आणि सीएस बरोबर जर भेटायला सुरुवात केली आणि प्रॉफिट नावाच्या सब्जेक्ट वरती जर काम करायला सुरुवात केली तर प्रॅक्टिकली प्रॉफिट मिळवायचा कसा, यंदा किती मिळवायचं याचं सगळं प्रिडिक्शन तयार होईल, याचा ऍक्टिव्ह प्लॅन तयार होईल आणि बिझनेसमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायला कुणीही रोखू शकणार नाही. क्या आपको मालूम है कि दुनिया में सबसे कीमती चीज कौन सी है? ट्रस्ट. करेक्ट, ट्रस्ट. क्या आपको मालूम है कि ये ट्रस्ट इतना कीमती क्यों है? बिकॉज इट्स इन ग्रेट डिमांड एंड इज ऑलवेज इन शॉर्ट सप्लाई. सबसे महंगी चीज क्या होती है? कोणती होती है? ट्रस्ट. सोबत म्हणजे ट्रस्ट, विश्वास सगळ्यात जास्त महत्वाचा शब्द आहे बॉस. व्यवहारांमध्ये जर विश्वास असेल, नात्यामध्ये जर विश्वास असेल, तुमच्या टीम मेंबर्सचा जर तुमच्यावर विश्वास असेल आणि तुमच्या कंपनीवर जर विश्वास असेल तर डेफिनेटली आपण प्रोग्रेस करू शकतो. बिझनेस सुरू केलाय पण आपल्यामध्ये तो विश्वासच नाही, की आपल्यामध्ये तो कॉन्फिडन्सच नाही की आपण आपल्या बिझनेसमध्ये यशस्वी होऊ शकतो, तुमचा स्वतःवरती विश्वास नाहीये, तर डेफिनेटली बिझनेसमध्ये एका लेवलला पोहोचणं किंवा बिझनेस यशस्वी करणं हे कधीही शक्य होणार नाही. तुम्हाला तुमच्या स्वतःवरती, तुमच्या टीमवरती, तुमच्या प्रोडक्टवरती, तुमच्या कंपनीवरती, तुमच्या एंटायर प्रोसेसवरती विश्वास असायला हवा आणि ती सगळ्यात महागडी आणि सगळ्यात लेंदी प्रोसेस मधली गोष्ट आहे. कारण विश्वास सहसा लवकर बसत नाही आणि विश्वास बसला की तो लवकर उठत नाही. यासोबत दुसरा एक डायलॉग आहे जो हर्षल मेहताने आपल्याला शिकवला की ऍडवाइस या जगात शिकत राहणं खूप महत्वाचं आहे. त्यांनी बिझनेस करताना लर्निंग प्रोसेस महत्वाची अंगीकारली. त्याच्यामध्ये एक मोठा डायलॉग आहे की बराच वेळा असं होत होतं की मार्केटमध्ये रेग्युलर ट्रेडिंग तर बरीच लोक करत होती, पण यांनी कंपन्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली, कंपन्यांचे शेअर्सचा अभ्यास करायला सुरुवात केली, कंपन्यांचा प्रोग्रेस, कंपन्यांचं प्रोडक्शन, कंपन्यांचं एम्प्लॉई मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला सुरुवात केली. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? सगळ्यात महत्वाचं शिकत राहणं खूप गरजेचं आहे. शिकलेलं वाया जात नाही. जेव्हा आम्ही चावडीच्या सुद्धा कोर्सेसमध्ये लोकांना बिझनेस शिकवतो, लोक म्हणतात सर बिझनेस हे काही शिकायची गोष्ट आहे का? ऑफकोर्स बॉस, बिझनेस ही शिकायची गोष्ट आहे. एक चांगली नोकरी मिळवण्यासाठी जर आपण प्रयत्न करत असू, बीएससी, एमएससी, पीएचडी आणि नंबर ऑफ कोर्सेस करतो तरी सुद्धा नोकरी मिळेल याची खात्री नसते. आणि बिझनेस करायचा असला की लोकांना हार्डली काही मोजक्या दिवसांमधला कोर्स लागतो, त्यांची शिकण्याची प्रोसेस बंद झाली असते. तर बिझनेस ही शिकायची गोष्ट आहे, त्यामुळे नेहमी शिकत राहा. बिझनेसमध्ये जर शिकलात आणि जर योग्य सल्ला जर तुम्ही घेऊ शकलात तर डेफिनेटली बिझनेसमध्ये यशस्वी होणं एवढं अवघड नाही. आजची स्कॅम वरची एकंदरीत वेब सिरीज बेस्ड व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही मला प्लीज कमेंट करून सांगा. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर ही व्हिडिओ कृपया करून शेअर करा, आपल्या सगळ्या मित्रांना सांगा. आम्ही आमच्या प्रीमियम कोर्सेसमध्ये पण या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात. पुढची व्हिडिओ नक्की कोणत्या विषयांवरची यायला पाहिजे ते प्लीज मला कमेंट करून तेही सांगा. सो आपल्याला ते वर्कआउट करणं सोपं झालं आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच बिझनेस अँगलवरती आपण चर्चा करत राहूया. तोपर्यंत धन्यवाद.